साहेब आज एक कथा सांगायची, आज एक गोष्ट सांगायची. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी कथाकथन कधीच केलं नव्हतं, परंतु डॉक्टर महेश खरात सरांना मी विनंती केली की सर मी कथाकथन करू का, आणि महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी मला संधी दिली आणि कथाकार म्हणून जी काही उपाधी लाभलेली आहे ती याच मुक्त सुजनमुळेच लाभलेली आहे. तुम्ही संधी दिली त्यामुळेच लाभलेली आहे. गेल्या वर्षभरामध्ये खूप एक कथा गाजली, खूप ठिकाणी कार्यक्रम झाले. जसं निवेदकाने सांगितलं तसं, किंवा केळे सर मगाशी म्हणाले की चंचू प्रवेश जे करणं असतं ते रानशाळा नावाच्या माझ्या कथेने मी साहित्यामध्ये चंचू प्रवेश केला. ऍक्च्युली साहित्य मी खूप मोठा म्हणण्यापेक्षा खूप वेचक आणि आभासी वाचक आहे. खूप तो म्हणजे भूक आहे मला वाचण्याची आणि मी वाचत गेलो होतो. आयुष्यामधले अनेक प्रसंग, कथा, घटना, प्रसंग यांचं गाठोडं बांधून ठेवलं होतं, परंतु ते कधी उलगडलं नव्हतं. आणि रानशाळा नावाची कथा मी लिहिली आणि प्रसारित केली. महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अंकुश गाजरे यांनी ती युट्यूबला टाकली आणि महाराष्ट्रातून अनेक फोन आले की पुढे काय झालं विरकर सांगा. आणि देवयोगाने हा चंचू प्रवेश आणि हे साठवून ठेवलेलं जीवनामधलं गाठोडं, अनुभव, प्रसंगाने जे भोगलेलं होतं ते सरळ हस्तलिखित लिहिलं. डॉक्टर महेश खरात सरांना मी बऱ्याच वेळा फोन केला. मला लिहिणंच फक्त माहित होतं, मी अगदी ओपनली सगळं सांगतो, मला लिहिणंच फक्त माहित होतं. मलपृष्ठ काय असतं, मुखपृष्ठ काय असतं, प्रस्तावना कोणाची घ्यायची, कसं काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हासारख्या जाणकार मंडळींनी माझ्यासारख्या नवोदित लेखकांना दिल्या. आणि हेडाम कादंबरीच्या रूपानं हे माझं सगळं आत्मनिवेदनपर कादंबरी सगळ्यांच्या समोर आली. पाहता पाहता खूप चांगल्या व्यक्तींच्या हातामध्ये आली. आणि मगाशी निवेदकांनी सांगितल्याप्रमाणे 18 राज्यस्तरीय पुरस्कार या कादंबरीला मिळाले 1.5 वर्षामध्ये. आणि 4थ्या आवृत्ती प्रकाशित करतोय. मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की या 4थ्या आवृत्तीच्या 220 प्रती बुक झालेली आहेत अगोदर. डॉक्टर विश्वास पाटलांनी ही कादंबरीला ब्लर्ब दिलं आणि खऱ्या अर्थानं पाठर राखण करून मला या साहित्य क्षेत्रामध्ये थोडीशी इतरांपर्यंत ती साहित्यकृती पोहोचवली. आणि त्याच कादंबरीचं बीज जे आहे ते रानशाळा आहे. ती कथा व्यक्त करतो. कथेचं नाव आहे रानशाळा. महादेशातील एका दुष्काळी तालुक्यामध्ये माझा जन्म झाला. मेंढपाळी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. गावाकडचा चारा संपला, गवताची कुसळ झाली की मेंढर मुलकावरती जायची. पुन्हा गावाकडे पाऊस पडला का मेंढरांचा तांडा परत यायचा. मी शाळेमध्ये कधी गेलो मला आठवत नाही. इयत्ता 4थी पर्यंत मी कितवी शिकलोय, मी कितवी आता पास झालोय आणि माझं गुरुजी कोण आहे याचा मला मेळ लागत नव्हता. एकदा मेंढर मुलखावरती निघाली की कुणालाही न विचारताच घोड्यावर बसून मुलखावर जायचं आणि मग ती भन्नाट रानशाळा सुरू व्हायची. जसं मगाशी सर म्हटले तसं घोड्यावर बसून एसटीच्या पाट्या वाचायचा प्रयत्न करायचो. आई म्हणायचे सांग बरं एसटी कुठे चालली. मराठवाड्याकडून इकडे